अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। मी जो आजचा उपाय सांगणार आहे तो माता लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आणि लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद राहण्यासाठी। तर बघा, चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती एकाच दिवशी आलेली आहे। ही पौर्णिमा जी आहे ती 11 तारखेला उत्तर रात्री 3:21 सुरू होते आणि 12 तारखेला शनिवारी उत्तर रात्री 5:51 संपते। तर ही जी पौर्णिमा आहे ती शनिवारी संपूर्ण दिवस पौर्णिमा आहे आणि या दिवशी आपल्याला ह्या सेवा उपाय करायचे। उपाय आहेत, सेवा आहे, त्या ज्योतिषशास्त्रानुसार असतात, त्यामुळे नक्की उपाय करत जा, त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल। उपाय करत असताना तुम्ही मनापासून करा, श्रद्धेनं करा, त्याचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही। सगळ्यात पहिल्यांदा चैत्र पौर्णिमा आहे, हनुमान जयंती आहे। ह्या दिवशी हनुमानांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला सेवा करायची। सगळ्यात पहिल्यांदा सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती उठणे, आपल्या घराच्या बाहेर तुळस असेल, मुख्य दरवाजाच्या बाहेर असेल तिथं स्वच्छ साफसफाई करून रांगोळी काढणे आणि हळदीचं एक स्वस्तिक, एक तुळशीजवळ आणि एक मुख्य दरवाजाच्या बाहेर हळदीचं स्वस्तिक, जसं आपण रांगोळीचं स्वस्तिक काढतो त्याच पद्धतीनं हळदीचं स्वस्तिक काढायचं। त्याला दोन्ही बाजूला 2-2 रेषाचं दंडक, स्वस्तिकच्या मध्ये हळदीचे टिपके द्यायचे। त्यानंतर मुख्य दरवाजा जो आहे त्या मुख्य दरवाजाचा हुमरा जो आहे त्या हुमऱ्याला हळदीचं लिंपण करायचं। त्या हळदीच्या हळदीमध्ये चिमूटभर मीठ, गोमूत्र आणि थोडंसं भीमसेन कापूर टाकायचा। त्यामुळं तुमच्या घरामध्ये येणारी नकारात्मकता येणार नाही आणि मीठ आणि हळद हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळं त्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकून ओली हळद करायची आणि हळदीचं लिंपण करायचं। तुमचा दरवाजा जो आहे त्याला तुम्ही आंब्याचा तोरण बांधायचं, म्हणजे आंब्याची पानं असतात त्याचे तोरण बांधा। तुम्हाला शक्य नसेल तर 2 डहाळे आंब्याचे दोन्ही बाजूला अडकवायचे। हे झालं मुख्य दरवाजा। तुमच्या घरातली साफसफाई करायची, तुम्ही तुमच्या सुचिरभूत व्हायचं, अंघोळ स्वच्छ करायची। या दिवशी पिवळे वस्त्र शक्यतो परिधान करा, त्यामुळे तुम्हाला त्याची फायदेसुद्धा होतील। आणि तुमच्या घरातली जी देवपूजा आहे नित्यनेमाची ती करायची आणि या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्याला तुम्ही पाण्याने, पंचामृतने, कच्च्या दुधाने आणि परत पाण्याने अभिषेक करायचा। समजा तुमच्याकडे विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर माता लक्ष्मी आणि बाळकृष्ण भगवानांची मूर्ती तुम्ही तामणमध्ये ठेवायची। त्याला दुधानं, पाण्यानं, पंचामृतनं अभिषेक घालायचं, मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायच्या। बाळकृष्णांना हिनाचं अत्तर लावायचं आणि माता लक्ष्मीला गुलाबाचं अत्तर लावायचं। त्याची स्थापना तुम्ही देवघरामध्ये करायची आणि त्यानंतर तुम्ही त्या भगवान श्री हरी श्री विष्णूंना पिवळं फुल अर्पण करायचं आणि माता लक्ष्मीला एक गुलाबाचं फुल अर्पण करायचं। कारण माता लक्ष्मीला गुलाबाचं फुल, कमळाचं फुल हे जे आहे ते अतिशय प्रिय आहे, त्यामुळे कमळाचं फुल तुम्हाला मिळालं तर घाला, गुलाबाचं फुल मिळालं तर घाला, पण घाला। आणि भगवान विष्णूंना झेंडूचं फूल, गलांड्याचं फूल, शेवंतीचं फूल, गुलाबाचं पिवळं फूलसुद्धा घालू शकता। त्यानंतर तुम्ही दिवसभरात कधीही तुमच्या घरातल्या तुळजाभवानीच्या मूर्तीवरती, श्रीयंत्रावरती किंवा माता लक्ष्मीच्या फोटोवरती कुंकुमार्जन करायचं। हे कुंकुमार्जन करत असताना तुम्ही 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं, 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आणि 16व्या वेळा फलश्रुती म्हणायची। म्हणजे 15 वेळा फक्त श्रीसूक्त म्हणायचं, 16व्या वेळेला श्रीसूक्त म्हणून फलश्रुती म्हणायची। महालक्ष्मी अष्टकम सुद्धा 11 वेळा ह्या दिवशी म्हणायचं। त्यानंतर बघा, तुमच्या घरामध्ये जिथे तुम्हाला म्हणजे तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे, घरात अलक्ष्मी आहे असं वाटतं, घरात सतत वारंवार काय त्रास होतो, पैसे टिकत नाही, यासाठी तुम्ही या दिवशी 21 लवंगांचा उपाय करायचा। ही चैत्र पौर्णिमा आहे, चैत्र पौर्णिमेला नवरात्राची पौर्णिमा, त्यामुळे या दिवशी तुम्ही 21 लवंगांचा उपाय करायचा। ह्या 21 लवंगा कशा करायच्या तर 21 लवंगांची माळ करायची। ही 21 लवंगांची माळ करत असताना तुम्ही त्या दोऱ्यानं, कलाव्याचा दोरा घ्या, त्या कलाव्याच्या दोऱ्यानं ह्या 21 ज्या लवंगा आहेत त्या बांधायच्या आणि त्याची माळ करून तुम्ही
माता लक्ष्मीच्या किंवा तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावरती तुम्ही घालायचं। समजा तुम्हाला शक्य नसेल तर 21 लवंगा तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आणि त्या 21 लवंगाचं जे पुढचं फूल आहे ते आपल्याकडे करायचं आणि त्याचं टोक आहे ते देवीकडे करायचं आणि 21 लवंगा माता लक्ष्मीला किंवा कुलदेवीला किंवा भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या समोर अर्पण करायच्या आणि 21 वेळा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते म्हणा किंवा श्रीम म्हणा किंवा श्री महालक्ष्मी म्हणा, कुलदेवीचा मंत्र म्हणा, जे तुम्हाला शक्य आहे ते माता लक्ष्मीसाठी तुम्ही हे म्हणायचं। त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र वाचायचं या दिवशी, त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम वाचायचं। ह्या दिवशी तुम्हाला ह्या जास्तीत जास्त सेवा करायची। ह्या दिवशी गाईला तुम्ही गोमातेला हरभऱ्याची डाळ पाव किलो आणि पाव किलो गूळ जो आहे तो तुम्ही गोमातेला द्यायचं। त्यामुळे सुद्धा तुम्हाला गोमातेचा म्हणजे 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो। जास्तीत जास्त तुम्ही या दिवशी घरामध्ये होम हवन, कुंकुमार्जन, श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, महालक्ष्मी अष्टकम हे वाचायचं आणि आवर्जून ह्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करा। सामूहिक जरी तुम्ही केला तरी चालेल। समजा तुम्ही सामूहिक करणं शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी एकट्याने तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करा। त्यानंतर होम हवन करा। ह्या होम हवनमध्ये गाईचं तूप, तीळ, तांदूळ हे काही अर्पण करून तुम्ही माता लक्ष्मीची नावं घेऊन तुम्ही होम हवन करू शकता। त्यानंतर तुमच्या घरामध्ये या दिवशी जास्तीत जास्त सुगंधित गुलाब अत्तर असेल, गुलाब जल असेल, धूप, गुगल, लोबान, धूप ह्यांचं तुम्ही संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर करा आणि ह्यामध्ये सुद्धा जे तुम्ही लोबान धूप किंवा गुगलचा धूप घालता त्यामध्ये सुद्धा तुम्ही 3, 5, 7 लवंगा जरी घातल्या तर चालेल। ह्या दिवशी माता लक्ष्मीला वेलची आणि लवंग खूप प्रिय आहे, त्यामुळं तुपाचा दिवा लावा, त्यामध्ये 2 लवंग 2 वेलची टाका। भगवान श्री हरी विष्णूंच्या समोर सुद्धा तुपाचा दिवा, त्यामध्ये चिमूटभर हळद, 2 लवंग 2 वेलची टाकायला विसरू नका। हे तुम्ही उपाय ह्या दिवशी नक्की करा, तुम्हाला नक्की माता लक्ष्मी प्रसन्न होईल। त्यानंतर बघा भीमसेन कापूर जो आहे तो नैसर्गिक असतो आणि ह्या भीमसेन कापूरवरती तुम्ही 11 लवंगा प्रज्वलित करायच्या आणि संपूर्ण घरामध्ये त्याचा धूर फिरवायचा। त्यामुळे सुद्धा तुमच्या घरातली नकारात्मकता, अलक्ष्मी निघून जाऊन तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल, तुमच्या घरामध्ये जे सकारात्मकता आहे ती होईल। हा उपाय तुम्ही नक्की चैत्र पौर्णिमेला शनिवारी करायचा। या दिवशीच सत्यनारायण संध्याकाळी करायचे। सत्यनारायणचा सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे, तुम्ही नक्की तो सुद्धा व्हिडिओ जाऊन बघा। माझ्या व्हिडिओला जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि मी हनुमान जयंतीपासून तुम्हाला 11 दिवसाची, 7 दिवसाची, 21 दिवसाची 108 हनुमान चालीसाची सेवा सांगणार आहे। हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा। व्हिडिओ नवीन कोणी बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। ज्याला कोणाला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती पाहिजे असेल तर मी दिलेल्या लिंकवरून तुम्ही मागवा। हवनचं पात्र पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला मी दिलेल्या लिंकवरून मिळेल। हवनचं पात्र घ्या, एकदा तुम्हाला ते हवनचं पात्र घेतला तरी कायमस्वरूपी त्याचा उपयोग होईल। हवन पात्र घरी असलं तर तुम्हाला हवन करायला सुद्धा सोपं जाईल। त्यामुळे ह्या सुद्धा वस्तू तुम्ही मी दिलेल्या लिंकवरून नक्की मागवा। कमेंटमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत त्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, ह्या लिंकवरून तुम्ही नक्की मागवू शकता। श्री स्वामी समर्थ।